म्हणजे आपण चूक नाही केली, फक्त आपण रील नाही बनवली या योजनांच्या. ही योजना खूप आधीपासून आपल्या मॅडम सर्व प्रथम महिला महापौर प्रवीणा मॅडमने या सगळ्या योजना आणल्या आहेत. बहुजन विकास आघाड़ी सुप्रीमो हितेंद्र ठाकुर ने चुनाव के दरमियान कहा था, लाडली बहन योजना बंद होने के कगार पर अगर आई तो इसे मैं महानगर पालिका के माध्यम से शुरू करूंगा और लोगों को दूंगा. आमचे आपले आप्पा जे बोलतात ते करून दाखवतात. त्यांनी फक्त योजना बंद करून दाखवा. आपले आप्पा नक्कीच या योजनांचा दुसऱ्या पद्धतीने सुरू करतील ते. आणि हे मी महापौर साहेबांना सुद्धा दिला, आप्पांशी सुद्धा बोलली याविषयी. आप्पांना सुद्धा विषय आवडला. हे लेटर घेऊन आम्ही काही रील बनवणार नाही आहेत, पण आम्ही एक काम करून दाखवणार 100%. आपले सगळेच नगरसेवक इतके चांगले शिकलेले आहेत, अनुभवी आहेत, त्यांच्याकडे नवीन नवीन कल्पना आहेत. सर्व कार्यकर्ते सुद्धा खूप आपले ॲक्टिव्ह आहेत. माझ्या कार्यकर्त्यांनी एवढा सपोर्ट केला. त्यांनी असं नाही बघितलं की कोणाला सीट दिली आहे. त्यांनी फक्त सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण प्रभागाने विचार केला. फक्त आपल्याला आप्पाला निवडून द्यायचं आहे, शेतीला निवडून द्यायचं आहे. नमस्कार सर्व माझ्या वसई विरारकरांना होळीच्या व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या वसई विरारचा इतिहास राहिला आहे की आपल्या वसई विरारमध्ये कधी दंगली झाल्या नाही आहेत आणि हाच इतिहास आपण पुढे चालू ठेवावा. कधी आपल्या वसई विरारला डाग धब्बा नाही लागला पाहिजे. या पद्धतीत आपण होळी खेळली पाहिजे. ते केमिकलचे रंग न वापरता नैसर्गिकरित्या आपण होळी खेळूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी आपल्या शरीराची पहिले काळजी घ्यायची आहे आणि सर्वांनी नैसर्गिकरित्या होळी खेळा. कोणत्याही केमिकल रंगाचा न वापर करता नैसर्गिकरित्या आपली शरीराची काळजी घेऊन आणि दुसऱ्यांची सुद्धा सर्वांची काळजी घेऊन होळी खेळा. पुन्हा तुम्हा सर्वांना होळीच्या व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार दर्शकों, मैं हूं आदित्य सिंह, मेरे साथ आप सभी देख रहे हैं नेशन नाउ 9। इस वक्त मैं वसई विरार महानगर पालिका के प्रभाग नंबर 13 की नगर सेविका के साथ में उपस्थित हूं। बहुजन विकास आघाड़ी की ये नगर सेविका है, पहली दफा ये नगर सेविका बनी है। यहाँ के लोगों ने इन्हें मतदान किया है, लेकिन अब ऐसे में ये मतदान का कर्ज कैसे चुकाएंगी, बात करने के लिए हमारे साथ में एडवोकेट दीप्ति भोईर है, जो 13 की नगर सेविका है। सबसे पहले नमस्कार। नमस्कार और हार्दिक शुभकामनाएं नगर सेविका बनने पर। बहुत बहुत शुक्रिया। क्या कहेंगी, जिस तरीके से आप चुनकर आई हैं, नल गटर और सड़क नगर सेवक की परिभाषा कही जाती है, इस तरीके से लोग काम करते हैं, आप कैसे काम करने वाली हैं, क्या वादे किए थे आपने? मी सर्वांना एवढंच सांगेल की आज यावेळी मी एक महिला आहे, मला या माझ्या वसई विरारच्या महिलांसाठी काहीतरी करायचं आहे. कारण काय होते, योजना येतात आणि त्या आपल्या महिलांपर्यंत पोहोचत नाही. ज्या खरंच गरजू महिला असतात त्यांच्यासाठी मला यावेळी काम करायचं आहे. रस्ते, नळ, गटर ही तर कामं होणारच आहेत, पण त्यासोबत एक महिला जेव्हा सक्षम होते तेव्हा एक कुटुंब सक्षम होते. जेव्हा एक कुटुंब सक्षम होते तेव्हा समाज सक्षम होतो. आणि समाज सगळे सक्षम झाले का आपल्या वसई विरारचा विकास हा होण्यासाठी कोणी थांबू शकत नाही. तो आप इस तरीके से काम करने वाली हैं। आप कह रही योजनाओं की बात कर रही है, योजनाएं तो बहुत सी आती हैं। महिलाओं के लिए योजना महाराष्ट्र सरकार द्वारा जो चलाई गई है लाडली बहन योजना, तो बहुत चर्चित रही। ती योजना काही वयाच्या मर्यादेपर्यंतच आहे. ज्या वयाची मर्यादा दिली आहे त्या वयाच्या महिला या स्वतः नोकरी करून कमवू शकतात. पण खरी गरज आहे ना 50-60 नंतरच्या महिलांची आहे. त्यांच्या महिलांपर्यंत त्या योजना पोहोचू शकत नाही. आणि म्हणून मी स्वतः माझ्या ऑफिसमध्ये हा बॅनर बनवून घेतला की माझ्या ऑफिसला येणाऱ्या माझे कार्यकर्त्यांना सुद्धा योजनेची माहिती असली पाहिजे, किंवा ज्या महिला येतील त्यांना सुद्धा माहिती असली पाहिजे का वसई विरारमध्ये किती योजना आहेत. काही काहींना त्याची माहिती नाही आहे. मला त्या महिलांपर्यंत पूर्ण माहिती पोचवायची आहे आणि त्या कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतील आणि त्यांना किती जास्तीत जास्त लाभ देता येईल याचा माझा प्रयत्न असणार आहे पूर्ण 5 वर्षात. आखरी टप्पा, पूर्ण टप्पा माझा संपेपर्यंत. नंतर सुद्धा माझ्या ज्या परिचयात आहेत, ज्या माझ्या ओळखीमध्ये आहेत, म्हणजे ज्या माझ्या संपर्कात येतील त्यांना मी या योजनेचा नक्कीच लाभ करून देईल. माझा प्रयत्न नेहमी असणार आहे महिलांसाठी. शेवटच्या महिलेपर्यंत मला योजना पोहोचवायची आहे याचा प्रयत्न राहील. माझा आणि माझ्या सगळ्या नगरसेवकांचं हे कटिबद्ध त्यांचं असणार आहे. प्रयत्न ठाम लक्ष असणार आहे. हे तुम्ही करून दाखवणार मी. आणि त्या दिवशी माझ्या ऑफिसला 50-60 महिला आलेल्या. त्यांना सुद्धा मी या सर्व योजनांची माहिती दिली. कारण आता फार थोडे दिवस राहिलेत या वर्षीच्या योजनेचा काळ संपेपर्यंत. काहींकडे डॉक्युमेंट कमी आहेत, पण पुढच्या वर्षीसाठी मी सर्वांचे डॉक्युमेंट्स एकदम क्लिअर करून त्यांचे फॉर्म सबमिट करणार आहे. अशी कोणतीही महिला या योजनेच्या म्हणजे वंचित राहणार नाही ती. तो आप अभी से तैयारी शुरू कर देंगे? मैंने अभी से तैयारी की है. कर दी है. हाँ. तो
तो ये आप जो अपने किस तरीके से ये योजना काम करती है? वसई विरार महानगर पालिका की जो महिला बाल कल्याण योजना है, लंबे समय से काम कर रही है, लेकिन ये चर्चा का विषय नहीं बन पाया, ये योजना दब कर रह गई, बहुत से लोगों को इसकी जानकारी नहीं है। तो कैसे काम करेंगी, कैसे जागरूकता करने वाली है? म्हणजे आपण चूक नाही केली, फक्त आपण रील नाही बनवले या योजनांच्या. ही योजना खूप आधीपासून आपल्या मॅडम सर्व प्रथम महिला महापौर प्रवीणा मॅडमनी या सगळ्या योजना आणल्या आहेत. त्यांच्या योजना या महिलांपर्यंत पोचल्या नसतील कदाचित, कारण आपण तेव्हा रील नव्हते बनवत, सोशल मीडियावरती पोस्ट नव्हते करत आपण. तर आता आपण पण रील बनवूया. त्यासाठी मी मोठा बॅनरच बनवला आहे आणि या सर्व महिलांना जेवढ्या जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घेता येईल. याच्यामध्ये बघा, कोविडच्या काळात ज्या मुलांचे पालक ऑफ झाले आहेत, मरण पावलेत, त्यांनासुद्धा आहे अनुदान मिळते. किंवा एखाद्याचे पॅरेंट्स अपंग असतील, हँडिकॅप असतील, त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी अनुदान मिळालं जाते. लाडली बहीण फक्त किती देते? 1500 रुपये. आपण 25,000 रुपये मिळतात त्यांना. हे बघा, घटस्फोटित महिलेलासुद्धा तिच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा अनुदान मिळतं. पुन्हा जी 60 वर्षावरील एकाकी महिला आहे तिलासुद्धा महिन्याला 3,000, म्हणजे वर्षाचे एकदाच ते डायरेक्ट पैसे टाकतात अकाउंटला. आपली लाडली बहीण 1500 रुपये येते, दुसऱ्या महिन्यात येईल की नाही ते माहिती नसते कन्फर्म. इलेक्शन आले तर डायरेक्ट 2 महिन्याचे एकदम टाकते. पण आपलं तसं नाही आहे. आपल्या वसई विरारच्या योजना वर्षाला एकदाच त्यांच्या अकाउंटला पैसे टाकते. चुनावी जुमला नाही असं काहीच नाही का इलेक्शन आहे म्हणून टाकते. जिला जी गरजू आहे तिला ते पैसे पुरवले जातात, तिला तो अनुदानाचा तिला पूर्ण फायदा मिळतो. अच्छा, ये योजना जो है वो काफ़ी लंबे समय से बहुत अच्छे तरीके से काम कर रही है. अब आप लोग जागरूकता भी फैलाने की बात कर रहे हैं, लेकिन एक सवाल जो बहुजन विकास आघाड़ी सुप्रीमो हितेंद्र ठाकुर ने चुनाव के दरमियान कहा था, लाडली बहन योजना बंद होने के कगार पर अगर नौबत आई तो इसे मैं महानगर पालिका के माध्यम से शुरू करूंगा और लोगों को दूंगा. तो कितना विश्वास है, क्या लगता है? आमचे आपले आप्पा जे बोलतात ते करून दाखवतात. त्यांनी फक्त योजना बंद करून दाखवा. आपले आप्पा नक्कीच या योजनांचा दुसऱ्या पद्धतीने सुरू करतील. ते त्यांना द्यायला, म्हणजे आता मी सांगते, आप्पांनी जो शब्द दिला आहे तो आप्पा नक्की पूर्ण करतील. त्यांनी फक्त त्या योजना बंद करून दाखवाव्यात, लाडली बहीण. आणि संभव आहे, त्यांच्याशी संभव आहे की नाही माहिती नाही. त्यांनी बंद करून दाखवावे, कारण आपल्या महानगरपालिकेने पूर्ण अभ्यास करून या योजना बनवल्या आहेत. ज्या महिला एकट्या राहतात, ज्या विधवा आहेत, ज्यांचा डिवोर्स झाला आहे किंवा ज्यांना फक्त मुली आहेत, त्यांची लग्न झाले आहेत आणि त्यांचे पती हँडिकॅप आहेत, किंवा जे मतिमंद मुलं आहेत, त्यांच्या औषध पाण्यासाठी सुद्धा त्यांच्या पर्सेंटेज वाईज त्यांना अनुदान दिलं जातं. म्हणजे इतका खोल अभ्यास करून या योजना आपल्या बनवलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटते या लाडली बहीण योजनेने आपल्या महानगरपालिकेकडून, आपल्या लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्याकडून, आपल्या दादांकडून, माजी आमदार क्षितिज दादांकडून शिकले पाहिजे. या योजना कशा बनवल्यात आणि या पुढे आपण परंपरेने चालू ठेवलेत. आपण काम कर रही है और क्या करने वाली है इसके अलावा? महिला बालकल्याणचं तर झालंच. त्या अजून मला एक सांगू इच्छिते की मी एक महापौर साहेबांना, महानगरपालिकेला निवेदन दिलं आहे का वसई विरारमध्ये खूप सारे नवीन कन्स्ट्रक्शन होतात आहेत. तर मी असा विचार केला की या कन्स्ट्रक्शनमध्ये जे कॉमन स्पेस असतात, लिफ्ट आहे, गार्डन आहे, गेटजवळ ज्या लाईट असतात, त्या लाईट या सोलरवर करण्याची अट बिल्डरला द्यावी, ज्यामुळे आपली वीज वाचू शकते. आणि ही जर निवेदन म्हणजे ते कंपल्सरी केली ना OCCC त्यांना सोलरसाठी, तर ही आपली पहिली महानगरपालिका असू शकते वीज वाचवण्यासाठी. आणि हे मी निवेदन महापौर साहेबांना दिलं आहे. त्यांना सुद्धा हा माझा कॉन्सेप्ट आहे. आणि हे मी महापौर साहेबांना सुद्धा दिला, आप्पांशी सुद्धा बोलली याविषयी. आप्पांना सुद्धा विषय आवडला आणि पुन्हा नगर रचनेला सुद्धा फॉलो झालंय, चालू आहे हे काम. आणि आम्ही हे करून दाखवणार. आणि हे लेटर घेऊन आम्ही काही रील बनवणार नाहीयेत, पण आम्ही एक काम करून दाखवणार 100%. नक्की आमचा हा प्रयत्न राहणार आहे. मी हे सर्व माझ्या पक्षश्रेष्ठीकडून शिकले, आपल्या आप्पांकडून शिकली. आणि आम्ही याची रील नाही बनवणार, आम्ही हे काम करून दाखवणार, जनतेला दाखवणार. वीज कशी वाचू शकते, पाणी कसं वाचू शकतो, हे आमचे पक्षश्रेष्ठी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. आणि आम्ही त्यांचाच वारसा घेऊन आम्ही हा वसई विरारचा विकास करणार आहोत. तो आगे इस तरह के और कॉन्सेप्ट्स जो है वो लाते रहेंगे आप लोग? हां, नवीन आपले सगळेच नगरसेवक इतके चांगले शिकलेले आहेत, अनुभवी आहेत. त्यांच्याकडे नवीन कल्पना आहेत. सर्व कार्यकर्ते सुद्धा खूप आपले ॲक्टिव्ह आहेत. आणि मला असं वाटते मी पण आज जी पोचली आहे ते आमच्या प्रभाग 13च्या कार्यकर्त्यांमुळे पोचली आहे. त्यांनी
खूप सपोर्ट केला मला, कारण की मी एक साधी कार्यकर्ता होती. मला पहिल्यांदाच आप्पांनी सीट दिली आणि माझ्या कार्यकर्त्यांनी एवढा सपोर्ट केला. त्यांनी असं नाही बघितलं की कोणाला सीट दिली आहे, त्यांनी फक्त सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण प्रभागाने विचार केला, फक्त आपल्याला आप्पांना निवडून द्यायचं आहे, शेटीला निवडून द्यायचं आहे. इतका चांगला सपोर्ट केला कार्यकर्त्यांनी. खूप मी त्यांचे सर्वांचे कार्यकर्त्यांचे आभार मानते. धन्यवाद. आप देखेंगे साफ तौर पर ये थी एडवोकेट दीप्ति भोईर, जो प्रभाग नंबर 13 की नगर सेविका है। इनका कहना है कि ये नए नए कॉन्सेप्ट्स लेकर आएंगी और ना सिर्फ कॉन्सेप्ट लेकर आकर निवेदन देंगी यानी पत्राचार करेंगी, बल्कि सफलतापूर्वक उसे लागू कराने की पूरी जिम्मेदारी के साथ में काम करेंगी। अब ऐसे में क्या कुछ होता है ये सब कुछ देखना होगा, लेकिन हाल फिलहाल महिला बाल कल्याण योजना को लेकर भी इन्होंने साफ किया है कि हर ज़रूरतमंद अंतिम महिला तक इस योजना को पहुंचाने की कोशिश, इस योजना का लाभ उन्हें दिलाने की कोशिश अंतिम क्षण तक रहेगी। कितनी सफलता मिलती है इन्हें, ये सब कुछ देखना होगा।